माझं आणि तिचं काही जमतच नाही. आता ते काय ते तुम्हाला पुढे सांगतेच. त्यानंतर मग इथे सकाळी भाजीपाला नीट करायला घेतला, कारण काल संध्याकाळी बाजार आल्यामुळे काही भाजीपाला नीट करायला टाईमच भेटला नाही. मग त्यामुळे आता सगळी कामं आवरली आणि मग भाजीपाला नीट करायला बसले आणि मग आत्ताच अंघोळसुद्धा केली होती. त्यानंतर मग इथं शिवचं चाललं होतं खेळायचं काम. तिचे आता नखरे चालूच असतात. त्यानंतर शिवची बारकी आत्या आली होती. मग त्यांना चहा पाणी केला आणि चहा पाणी केल्यानंतर त्यांना काही टाईम नव्हता थांबायला, त्यामुळे ते पटकन गेले, कारण भाऊंना भेटायसाठी आले होते. त्यानंतर मग जेवण करायला घेतलं. जेवण छान असं जेवण केलं आणि इथं समोसा चाटसुद्धा केला. तर तुम्हाला आवडतो का नक्की कमेंट करा. त्यानंतर छान असं जेवण करून मग थोड्या वेळ झोपले होते, कारण शिवसुद्धा झोपली होती. मग शिव झोपली की थोड्या वेळ आराम करायला भेटतो. थोड्या वेळ आराम केला तर छान वाटतं. त्यानंतर कामेसुद्धा करायची होती, त्यामुळे पटकन उठले आणि त्यानंतर मग कामं आवरून आम्ही गेलो होतो मंदिरामध्ये. मंदिरातून घरी आल्यानंतर स्वयंपाक करायचाच होता. आज साधा सिंपलच स्वयंपाक होता, कारण आत्या आणि मामा गेले होते आज पाहुण्यांच्या इथे. त्यामुळे मग असं बेसनपोळी केली होती. बेसनपोळीचं माझं काही नातं जुळतच नाही, कारण मला बेसनपोळी कधीच छान अशी जमतच नाही. जशी येईल तशी मी करतच असते. मग छान असं जेवण केलं. तुम्हाला कसा वाटला मिनी ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तेच कमेंट करते. बाय बाय.